साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर मनसेचे सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरात आज बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी हजारोंच्या संख्येने महिलांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज या ठिकाणी महिला बचत गटाचं संपूर्ण सरसकट कर्जमाफी व्हावी म्हणून या ठिकाणी आज प्रचंड मोठा असा मोर्चा काढला होता। आमच्या महिला माता भगिनींना मायक्रो फायनान्स कंपनीची लोक खूप त्रास देत आहेत। वास्तविक पाहता त्यांनी कर्ज देताना आमच्याकडनं जे विम्याचे पैसे घेतले होते ते त्यांनी आतापर्यंत विमा देखील दिलेला नाही। त्यांनी मायक्रो फायनान्सवाल्यांनी बी विमा द्यायला पाहिजे परंतु ते दिले नाही। ते मायक्रो फायनान्सवाल्यांनी आम्हाला लुटलेलं आहे। रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील मायक्रो फायनान्सवाले महिला माता भगिनींना खूप त्रास देत आहेत। यापुढे जर मायक्रो फायनान्सवाल्यांनी आमचा तगादा बंद नाही केला तर आम्ही मायक्रो फायनान्सवाल्यांना मनसे स्टाईल धडा शिकवणार आहे। त्याचबरोबर मी सरकारकडे अशी विनंती करतो की आपल्या सर्व महिला बचत गटाचं कर्ज सरसकट माफ केलं पाहिजे। मोठ्या उद्योगपतींचं जर कर्ज माफ होत असेल तर मग महिला बचत गटाचं काय होत नाही। त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की हे ताबडतोब कर्ज माफ झालं पाहिजे।